तिसऱ्या लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती थंडावणार आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या बारामतीमध्ये प्रचाराच्या सांगता सभा ज्या आहेत त्या थंडावणार आहेत आणि त्यांच्या तोफा ज्या आहेत त्या सभेतून धडाडणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आणि त्यांनी आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभेची उमेदवारी देऊन राशेपकडून सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये मैदानात उतरवलेला आहे. यामुळे या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर शरद पवारांनी ज्यावेळेस राजकारणात सुरुवात केली तेव्हापासून या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची सांगता सभा जी आहे ती याच मिशन हायस्कूल या ग्राउंडवरती होत होती. मात्र राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता जसं शरद पवार गटाकडून सातत्याने आमचा पक्ष चोरला, आमचा चिन्ह चोरलं, तशाच पद्धतीने आमचं प्रचाराची सांगता सभा जी होत होती या मिशन ग्राउंडवरती ते मैदान देखील चोरलं अशी जी भूमिका जी आहे ती राष्ट्रवादी राशेपच्या शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडून सातत्याने घेतली जात आहे. आता अजित पवार यांची प्रचाराची सांगता सभा जी आहे ती याच मिशन ग्राउंडवरती होणार आहे. आपल्याबरोबर याच संदर्भात बातचीत करण्यासाठी शहरचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्यावं. हे दादा, आज या ठिकाणी मिशन हायस्कूलवरती ज्यावेळेस शरद पवारांनी राजकारणात सुरुवात केली तेव्हापासून या ठिकाणी सांगता सभा होत होती. मात्र आता त्यांच्याकडून आरोप होतोय की आमचा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, आता मैदान देखील चोरलंय. काय सांगाल यावर? पक्ष चोरला कसं म्हणता येईल? भारत हा जगामधला लोकशाही मानणारा, लोकशाही असणारा देश आहे. ज्यावेळेस 55 पैकी 45च्या आसपास आमदार आदरणीय अजितदादांच्या बरोबर गेले, बहुसंख्य जिल्हा अध्यक्ष पक्षाचे कार्यकर्ते दादांच्या बरोबर गेले, त्यावेळेस बहुसंख्येनं तो पक्ष आदरणीय अजितदादांकडे गेला. निवडणूक आयोगाने त्या संदर्भामध्ये तो पक्ष दादांचाच आहे असं सांगितलं. मग चोरला कसा म्हणता येईल? हे केवळ भावनिक करण्याचा विषय आहे. आणि ह्या मैदानाचा विषय जर आपण दुसरा सांगितला तर हे जे मैदान आहे हे मैदान एका संस्थेचं आहे. त्या संस्थेने त्यांच्या बोर्डामध्ये हा विषय पत्रिकेवर घेतला, त्याच्यावरती चर्चा झाली आणि बहुमताने तिथं सुद्धा सर्व संचालकांनी ठराव केला आणि हे ग्राउंड आदरणीय अजितदादांच्या सभेसाठी द्यायचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभेसाठी द्यायचं असं त्यांनी ठराव करून आम्हाला परमिशन या ग्राउंडची दिली. आज प्रचाराच्या तोफा ज्या आहेत ते थंडावणार आहेत. कसं आज नियोजन अजितदादांचं असणार आहे? अजितदादा आज संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये सांगता सभा घेत आहेत, शेवटच्या सभा घेत आहेत आणि दादांची शेवटची सभा प्रचार संपण्याची जी 6ची वेळ आहे त्याच्या आधीची सभा आदरणीय अजितदादांची या ठिकाणी होणार आहे. खरं तर पदयात्रा देखील होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्या माध्यमातून एक मोठा जनसमुदाय या ठिकाणी आणण्यात येणार आहे, शक्ती प्रदर्शन होणार आहे. कशा पद्धतीने नियोजन असणार आहे? बारामतीमध्ये आदरणीय अजितदादांना शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही, कारण की मागील 30-35 वर्षामध्ये आदरणीय दादांनी बारामती उभी केली. त्याच्यासाठी ज्या वेळेस एखादं नियोजन होतं त्यावेळेस लोक आपोआप त्या ठिकाणी येत असतात. पदयात्रा आज बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयापासून सभेच्या ठिकाणापर्यंत येणार आहे. त्या ठिकाणी हजारो कार्यकर्ते त्या पदयात्रेमध्ये सहभागी होतील. शहरामध्ये कशा पद्धतीने प्रतिसाद आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतो? प्रतिसाद कसे, बारामतीची जनता ही सुज्ञ आहे. बारामतीची जनता आदरणीय अजितदादांच्या विकासाच्या भूमिकेच्या पाठीशी उभा राहील आणि बारामती शहरात प्रचंड मताधिक्य आदरणीय वहिनींना मिळेल. नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी बारामती शहरामधून जे मताधिक्य जे आहे ते सुनेत्रा पवार यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळेल असा एक विश्वास जो आहे तो शहराध्यक्ष यांनी केलेला आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती.